नमस्ते, माझं नाव संगीता किसवे. जर तुम्हाला माझी कहाणी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कडकडत्या उन्हात, अहो कडकडत्या उन्हात एक बाळ काम करत होतं. वय होतं त्याचं 9 वर्ष. अहो भाकर मिळेना त्याला. 72चा काळ होता. आई विधवा आणि भाऊ अपाहिज. मग काय करेल तो बाळ? त्या बाळाला उन्हातानात खूप कष्ट करावं लागले. कष्ट करत करत मग मोठा झाला. त्याचं लग्नही झालं. मग तो निघाला शहराकडे आपल्या पत्नीला घेऊन. पण तिथंही त्याचं कष्ट काय संपना. कारण गरिबी खूप कठीण असते हो. गरिबीत जगणं खूप अवघड असतं. मग ह्या गरीब बाळाची कहाणी ऐका. लग्न करून शहराकडे गेलं आणि तिथं हमाली करू लागलं. अहो त्याने हमाली 20 वर्ष केले त्या बाळाने. पण त्याचे दिवस काही विसरणार. कारण 72चा काळ. रोटी तुकडा मिळना. मालकिनीनं दिलेला तुकडा खिशात घालून आईसाठी आणला, आपल्या भावासाठी आणला. दुपारची भाकर तो खायचा. एवढंसं बाळ. किती कठीण दिवस काढले त्याने, तो कसा विसरणार. जन्म गेला कष्टात त्याचे. तो कष्टाचे दिवस कसं विसरणार. 20 वर्ष हमाली केलं. पुन्हा सायकल रिक्षा चालू लागला. अहो 3 चाकी सायकल रिक्षा. त्याच्यामध्ये ताकद कमी आणि बसायचे मोठे. चालवायचा रिक्षा तो. पण रिक्षा चालवत असताना जेव्हा उंच उमाट येतं त्याला खूप त्रास व्हायचा. पण काय करेल तो. त्याची गरिबी खूप वाईट असते. त्या गरिबीमुळे किती कष्ट करावं लागले त्याला. अहो नोकरदार माणसांचं वेगळं असतं. ते आरामात सावलीत खुर्ची खाली बसून 20 ते 25 हजार सहज कमवू शकतात. पण गरिबाचं तसं नसतं. उन्हातानात खूप कष्ट करावं लागतं. आणि त्या कष्टाचे पैसे मिळतात तरी किती? 100 ते 200 रुपये. अहो आता वाढले. पण त्या 72च्या काळात किती होते? 72च्या काळात महिनाभर काम केलं की 1 रुपया मिळायचं. त्या 1 रुपयाची पगार हातात घेऊन ती बाळ आईकडे यायचं. आणि आईला म्हणायचं, आई हे बघ मी पैसे आणलोय. घरात काय नसेल ते आण ग आई. तो दिवस काही विसरना तो बाळ. त्याचा जन्मच गेला कष्टात. 20 वर्ष हमाली आणि मग काही वर्ष रिक्षाही चालवला त्याने, सायकल रिक्षा. पुन्हा आला ॲटोचा जमाना.
ॲटो रिक्षाचा. तो ॲटो रिक्षा घेतला आणि मग ॲटो चालू लागला. पण ॲटो काय येईना त्याला ॲटो रिक्षा घेतल्यानंतर. शिकण्याची जिद्द होती. त्याला ॲटो रिक्षा शिकण्याची जिद्द होती, कारण की त्याची गरिबी होती. हो, त्याची गरिबी होती. बघा ना, गरिबी किती अवघड असते, किती कठीण असते. गरिबीत जगणं खूप कठीण असतं. तो रिक्षा लवकर शिकला आणि चालवायला लागला. त्याची होती एक मुलगी. त्या मुलीचं लग्न केलं त्याने. त्या मुलीचं लग्न केलं त्याने. गरीब परिस्थिती असून सुद्धा त्याने श्रीमंताच्या घरी दिली मुलगी. गरीब परिस्थिती असून सुद्धा त्याने श्रीमंताच्या घरी दिली मुलगी. बघा ना, नशिबाने इथे साथ दिली. तिच्या मुलीचं छानसं लग्न झालं आणि ती गेली लग्न घरी, म्हणजे दिलेल्या घरी. तो खूप खुश झाला. त्याचा 72चा काळ काही क्षणासाठी विसरला तो. त्याचा 72चा काळ काही क्षणासाठी विसरला तो. गरिबी खूप कठीण असते, खूप अवघड असते. गरिबीत जगणं खूप अवघड असतं. मग होते मुलं 2, मग होते मुलं 3. प्यायला लागले. प्यायला लागले ते. बघा ना, त्या बाळाचं काही 72चं काळ त्याला विसरच ना. जर मुलं चांगले निघाले असते तर त्याला ते 72चा काळ विसरून गेला असता तो. पण दैवगती कशी आहे पहा. दैवगती कशी आहे बघा. गरिबी काही पिच्छा सोडतच नाही. गरिबी काही पिच्छा सोडतच नाही. दवाखानेही खूप झाले. केल्याले कष्ट सगळे दवाखान्यात गेले. केल्याले कष्ट सगळे दवाखान्यात गेले. कधी बायको आजारी, तर कधी सून आजारी, तर कधी लेकरं आजारी, तर कधी स्वतः आजारी. आजारात सगळा पैसा गेला. जेवढे बी कष्ट केले, सगळे कष्टाचे पैसे दवाखान्याला गेले त्या बाळाचे. मग त्याला कसं विसरेल 72चा काळ. गरिबी खूप कठीण असती, खूप अवघड असतं. गरिबीत जगणं खूप अवघड असतं. मग मुलं प्यायला लागले, त्याच्यामुळे तो गावाकडं आला. 20 वर्षानंतर गावाकडं आला. शहरात गेला होता, पण तिथेही सुख नाही. मग परत तो गावाकडं आला. गावाकडं तर काय, तेच गरिबी, तेच कष्टाची दिवस, तोच 72चा काळ पुन्हा त्याच्या दैवात आला. 72चा काळ. ह्या बाळाची कहाणी अशीच आहे. 72चा काळ.